नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। नाना पटोले यांच्या अकोल्यातील वादग्रस्त विधानावरून भाजपा आक्रमक, जनतेची व महाराष्ट्राची माफी मागण्याचे आवाहन। देशी कट्टा व 5 कारतूससह आरोपीला केली अटक, खदान पोलिसांची कारवाई। अकोला लोकसभा निवडणुकीत छाननी प्रक्रियेत 17 उमेदवारांचे अर्ज स्वीकृत, 8 एप्रिलकडे सर्वांचे लक्ष। गॅस सिलेंडर लीकमुळे घराला लागली आग, सिलेंडरचा स्फोट झाल्याने 3 घरांचे नुकसान। मित्राचा विश्वासघात करीत संमती न घेताच गाडी विक्रीचा प्रकार, आरोपी मित्राला अटक। आता सविस्तर बातम्या। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथे संवाद सभेमध्ये खासदार संजय धोत्रे यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले। यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत ट्विट करून नाना पटोले यांनी अकोल्यातील जनतेची माफी मागण्याचे आवाहन केले। मी पण थोड्या दिवस खासदार होतो, 2014 ते 2017, आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा समोर विरोध केला। इथले खासदार आता हे होते, आता जे आहेत ते वाले हे आता व्हेंटिलेटरवर आहे, केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील, पण काही होते। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली असून यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत। त्यात अकोला इथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले। नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, हा असंवेदनशीलतेचा कहर आहे असं फडणवीसांनी सुनावले। 2014 ते 2017 या कालावधीत नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय झाला तेव्हा मी स्वतः त्याचा विरोध केला। इथले खासदार जे आता आहेत तेही होते, ते आता व्हेंटिलेटरवर आहेत। व्हेंटिलेटरवर कधी काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच काढतील असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान खासदार संजय धोत्रेंबाबत केले। पटोलेंच्या याच विधानावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे। लोकसभा निवडणूक पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस सतर्क आहेत। खदान पोलीस स्टेशन हद्दीत हिंगणा फाट्याजवळ एका इसमाची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी कट्टा व 5 कारतूस आढळून आले। आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अकोला लोकसभा निवडणूक पाहता जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याची नाकाबंदी करण्यात आली आहे। यासोबतच सर्वच पोलीस स्टेशन हद्दीतील ठाणेदारांच्या वतीने सतर्कतेनुसार कार्य केले जात आहे। खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सहारे यांना गुप्त माहिती मिळाली की हिंगणा फाट्याजवळ एक अज्ञात व्यक्ती देशी कट्टा घेऊन उभा आहे। या माहितीच्या आधारे ठाणेदाराने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली असता या ठिकाणी एक इसम आढळून आला। पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी कट्टा, 5 राऊंड कारतूस आढळून आले। या आरोपीचे नाव मिर्झा सलीम बेग असून त्याच्याकडून मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आली। या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सहारे व पोलीस कर्मचारी विजय चव्हाण, संजय वानखडे, नितीन मगर पवार कर्मचारी यांनी केली। पोलीस स्टेशन खदान अंतर्गत येणारा हिंगणा फाटा या ठिकाणी एक इसम अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे, तर त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याचा संशय अशी गोपनीय खबर आम्हाला मिळाली। त्यानुसार आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पोलीस स्टाफसह जाऊन सापळा रचला आणि एका इसमास मोटरसायकलसह आम्ही त्या ठिकाणी रंग्यात पकडले। त्याचं नाव आम्ही विचारलं असतं त्यांना आपलं नाव मिर्झा इम्रान बेग, मिर्झा सलीम बेग, वय 33, राहणार खैर मोहम्मद प्लॉट गापती अकोला असे सांगितले। त्याच्या मोटरसायकलला जी थैली अडकवलेली होती त्याची आम्ही झडती घेतली असता त्यामध्ये देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक 5 जिवंत कारतूस आम्हाला मिळालेले आहे। आम्ही ते पंचांसमक्ष जप्त केलेले आहे, आरोपीला ताब्यात घेतलेले आहे।
पुढील कारवाई पोलीस स्टेशन खदान सुरू आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री डोंगरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 28 व्यक्तींकडून 40 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती। त्यानुसार छाननी अंती 17 व्यक्तींचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत। 8 एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेण्याची शेवटची मुदत असून कोणता उमेदवार माघार घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नियोजन भवनात अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आली। निवडणूक सामान्य निरीक्षक राम प्रताप सिंग जाडून उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, भाजपा महायुतीकडून अनुप धोत्रे, काँग्रेस महाविकास आघाडीकडून डॉक्टर अभय पाटील, अपक्ष उमेदवार नारायणराव गव्हाणकर यांच्यासह विविध उमेदवारांचे 17 उमेदवारी अर्ज स्वीकृत करण्यात आले। 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस असून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आता निवडणुकीतून नेमकी कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 26 एप्रिल रोजी अकोला लोकसभेसाठी निवडणूक होणार असून यावेळी होणारी निवडणूक तिरंगी होणार असल्याचे चिन्ह आहेत। अकोला शहरातील नायगाव भागात येत असलेल्या मेहबूब नगर येथे आज सकाळी 10च्या सुमारास गॅस सिलेंडर लीक असल्याने घराला आग लागली। ही आग एवढी भयंकर होती की गॅस सिलेंडरचा अक्षरशः स्फोट झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। या घटनेत नासिर हुसेन कुरेशी यांच्या 3ही भाडेकरूंचे घरातील साहित्य पूर्णतः जळाल्याचे सांगण्यात येत आहे। अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नायगाव परिसरातील मेहबूब नगर येथील नासिर हुसेन कुरेशी यांच्या मालकीच्या घराला आज सकाळी 10च्या सुमारास आग लागली। सदरची आग ही सिलेंडर लीक असल्याने लागल्याचे सांगण्यात येत आहे। सदरचे घर हे टीन शेडचे असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली व सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे। नासिर हुसेन कुरेशी यांच्या घरी 3 भाडेकरू राहतात। आज सकाळी सदरचे भाडेकरू आपल्या मोलमजुरीच्या कामानिमित्त बाहेर गेले असता सदरची आग लागल्याचे सांगण्यात येत आहे। सदर आग लागल्याची माहिती अकोला अग्निशमन दलाला मिळाली। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता आग लागलेले घर हे अत्यंत दाट वस्तीमध्ये असल्याने अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही। तसेच या भागात रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी नाला खोदून ठेवल्याने आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांना तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली। या घटनेमध्ये 3ही भाडेकरूचे घरातील संपूर्ण साहित्य जळाल्याची माहिती मिळाली आहे। नेमकी ही आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करीत आहेत। नुकसान कितना हुआ तो कपड़ा लत्ता पूरा जल गया। मैंने इसका पूरा कपड़ा लत्ता सब लेके रखी थी, पूरा सब जल गया। वो घटा हम कामों पे थे, हमको मालूम नहीं था। हमने दरवाजा बंद करके चले गए, काम पे गए। काम पे वहाँ पे फोन आया मेरे को, तो ये कैसे हुआ कैसे नहीं ये नहीं मालूम। हमारे सिलेंडर फूटा तो मेरा नुकसान हुआ कम से कम 50,000 का। कपड़े जल गए, मेरे पूरे नए कपड़े थे, मेरे पैसे थे उसके अंदर 25,000 रुपए। भाड़े से अनाज पानी मेरा जितना भी ज़कात मिला था उतना मैंने रखी थी। अभी अनाज 50 किलो अनाज था मेरा। लगता हमारे को लोगों ने दिया। आज नायगावमध्ये महबूब नगरमध्ये आग लागली होती, सिलेंडरची अंगार होती। आम्हाला 101 वर फोन आला आणि स्वतः माणूस त्याला सांगितलं की घराला सिलेंडरचा स्फोट झाला, गाडी तत्काळ पाठवा। तो समोरचा माणूस सोबत होता, त्याने नायगावच्या डम्पिंग ग्राउंडच्या इथून गाडी टाकायला लावली होती। रस्ता कंजेस्टेड असल्या कारणानं आणि रस्त्याचं काम चालू असल्या कारणानं आणि नाल्याचं काम चालू असल्या कारण गाडी तिथपर्यंत पोहोचू शकली नाही। तरी माझे 2 माणसं मोहम्मद रिजवान आणि प्रशांत सनगाळे यांनी स्वतः तिथं जाऊन जे त्यांच्या दिमागाने जसं चाललं त्या हिशोबाने त्यांना बोरिंगचं पाणी घेऊन किंवा बकेटीनं आगवर काबू केली, पूर्ण मेहनत पूर्ण घेतली। आणि दुसरा रस्ता तिकून आहे, तिकून ते तारपाल्याच्या इकून आहे, पण तिथून हे मोठी गाडी जाऊ शकत नाही। त्या कारणास्तव गाडी इकून टाकली तर इकडे असा प्रॉब्लेम आला। मित्रासोबत विश्वासघात करून त्याची परवानगी न घेताच कार विकणाऱ्या आरोपीला खदान पोलिसांनी अटक केली, तर आरोपीने विक्री केलेली ही कार मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आली। विशेष बाब म्हणजे मित्राकडून कार घेतल्यानंतर आरोपी फरार झाला होता। मित्राचा विश्वासघात करून त्याच्या संमतीशिवाय कार विकणाऱ्या आरोपीला खदान पोलिसांनी अटक केली। विक्री केलेली कार मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली।
जानेवारी 2024 मध्ये अंकुश गुल्हाणे नावाच्या व्यक्तीने खदान पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की प्रदीप काळे नावाच्या त्याच्या मित्राने त्याची कार घेतली होती, मात्र त्याने परवानगी न घेता कार दुसऱ्या व्यक्तीला विकली। आरोपी मित्र घटनेनंतर फरार झाला होता। या घटनेत सहभागी असलेल्या आरोपी प्रदीप काळे याला खदान पोलिसांनी अटक केली आहे, तर विकलेली कार मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली। या घटनेची माहिती खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी दिली। स्टेशन खदान जिल्हा अकोला येथे जानेवारी 2024 मध्ये अंकुश गुल्हाणे या व्यक्तीने तक्रार दिली होती की त्याची XUV कार किंमत 13 लाख तिचा एका मित्रासोबत त्यांनी सौदा केला होता आणि त्या मित्रांनी प्रदीप काळे नावाचा तो मित्र होता, त्यांनी ती परस्पर कार दुसऱ्या एकाला विकली आणि ती अशीच कार विकत 4-5 लोकांपर्यंत ती कार विकल्या गेल्यामुळं त्यांनी तक्रार दिल्यावर कलम 406 IPC विश्वासघाताचा गुन्हा पोलीस स्टेशन खदान येथे दाखल करण्यात आलेला होता। त्यानुसार आमच्या पोलीस पथकाने सदरची कार ही मध्य प्रदेश येथून जप्त केलेली आहे आणि पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये रंगत वाढत चालली आहे। निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याच्या प्रत्येक प्रमुख मार्गावर चेक पॉइंट लावण्यात आले असून इन कॅमेरा तपासणी सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभेचे मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे। त्याकरिता काल अर्ज भरण्याची 3 वाजेपर्यंत मुदत होती। यानंतर आता खऱ्या अर्थाने 8 तारखेला विड्रॉल झाल्यानंतर उमेदवार किती रिंगणात आहे कळेल व निवडणुकीला खरी रंगत चढेल। पण जी प्रशासकीय जबाबदारी, खबरदारी, नियम, अटी, शर्ती निवडणूक आयोगाने दिल्या आहेत त्याला काटेकोरपणे पालन सध्या बुलढाणा जिल्ह्यात दिसून येते। मुख्यतः जिल्ह्याच्या प्रत्येक वेशीवर चेक पॉइंट लावण्यात आले आहेत। जवळच मध्य प्रदेश तसेच मराठवाडा व इतर विभाग लागून असल्याने करडी नजर प्रशासनाची आहे। याकरिता 24 तास 3 शिफ्ट ड्युटीमध्ये 1 कॅमेरामन व तपासणी टीम स्थानिक प्रशासनाच्या वतीने लावण्यात आली आहे। याच बाबत आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी ऑन द स्पॉट याचा आढावा घेतला। त्यावेळेस प्रशासन ऑन द फील्ड इन ॲक्शन मोड असे चित्र दिसून आले। लोकसभेची निवडणूक लागलेली आणि त्या अनुषंगाने निवडणूक आयोगासोबत संपूर्ण जी शासकीय व्यवस्था आहे ती सुद्धा तयार झालेली आहे। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जागोजागी प्रत्येक गावांमध्ये असे एक चेकपोस्ट लावलेले आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या वाहनांना चेकिंग करण्यात आलं। आपल्यासोबत तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत आपण त्यांना विचारूया की आतापर्यंत काय काय कारवाई झाली आणि याच्या माध्यमातून आपण काय काय साध्य करून राहिलेले आहोत। लोकसभा निवडणुका अनुषंगाने आचारसंहिता पालन करण्यासाठी खामगावमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनं चेक करायसाठी आमची ड्युटी लावलेली आहे आणि त्यामध्ये संशयित वस्तू, शस्त्रास्त्र, रक्कम आणि लिकर याची तपासणी करायसाठी ड्युटी लावलेली आहे। आतापर्यंत काही आपल्याला असं काही आढळलं वगैरे? आतापर्यंत काही आढळलेलं नाही। एकंदरीत जे शासन लोकांसाठी जे काही करत असते हे योग्यच असते, त्यामुळे आम्ही जनतेला हे सुद्धा आव्हान करू की त्यांनी सुद्धा समोर येऊन आपल्या वाहनांची अशा प्रकारे कुठेही वेळ न घालवता जरूर त्यांना सहकार्य करावे। कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा। जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात खुल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कापसाला गंभीरतेने घेणे काळाची गरज असून कपाशीच्या उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवड पद्धतीसह यांत्रिकीकरण गरजेचे असल्याचे मत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक डॉक्टर तिलकराज शर्मा यांनी केले। कापूस पिकासाठी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या 2 दिवसीय वार्षिक आढावा बैठकीचे 5 व 6 एप्रिल रोजी नागपूर येथे आयोजन करण्यात आले। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी देशभरातील 21 अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पासह निमशासकीय, सहकारी, खाजगी तथा सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तथा प्रगतिशील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते। 2 दिवसीय या बैठकीत एकूण 9 तांत्रिक सत्रांच्या माध्यमातून देशभरातील कापूस पिकाबाबत सरकारी व खाजगी संस्थेद्वारे चालणाऱ्या संशोधनाचा आढावा घेण्यात येणार आहे। अकोला लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रचार सभा सुरू होणार आहेत। यासोबतच उमेदवारांकडून कुठल्याही प्रकारचे आमिष दिल्या जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सर्वात मुख्य एंट्री पॉइंटवर निवडणूक विभाग तसेच पोलिसांनी नाकाबंदी केली आहे।
अकोला लोकसभा निवडणुकीकरिता आतापर्यंत सर्व प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे। या अनुषंगाने जिल्ह्यात आता प्रचार सभांना गती मिळणार आहे। या काळात कुठेही पैशाचा काळा बाजार होऊ नये याकरिता निवडणूक यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। अकोला जिल्ह्यातील सर्वच मुख्य एंट्री पॉइंटवर निवडणूक विभाग तसेच पोलिसांची तगडी नाकाबंदी सुरू असून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या तसेच जिल्ह्यामध्ये येणाऱ्या वाहनांची कडेकोटपणे तपासणी करण्यात येत आहे। सदरची तपासणी मोहीम ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केल्या जात असून या संपूर्ण कारवाईमुळे पैशाचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। येणाऱ्या काळात सदरची तपासणी मोहीम जास्तीत जास्त तीव्र स्वरूपात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। हे आचारसंहितेचं तीर्थपथक आहे। तीर्थपथक क्रमांक 6 याच्यात आम्हाला दारू पैसा हे ते चेकिंग करावं लागतं। आतापर्यंत आम्ही 8-10 गाड्या चेकिंग केल्या आहे। अजून दुसऱ्या स्पॉटवर जाऊन दुसऱ्या अजून ठिकाणी गाड्या चेक करू। जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थपथक तपासणी करत आहे। कोणताही उचित प्रकार घडला नाही पाहिजे त्याकरिता आम्ही तत्पर आहे सगळे। मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे। या महिन्याचा हा शेवटचा टप्पा असून रमजान महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात मुस्लिम बांधवांद्वारे गरजवंतांना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात येते। मूर्तिजापूर शहरामध्ये पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवून अल्लाहची इबादत केली जात आहे। इस्लाम धर्मात सर्वात महत्त्वपूर्ण मुस्लिम समाजाचा पवित्र रमजानचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे। संपूर्ण जगात मुस्लिम बांधव रमजान महिन्यात मोहम्मद पैगंबर यांच्या आदेशाप्रमाणे गोरगरिबांची मदत करून पुढाकार घेतात। तसेच अनेक ठिकाणी गोरगरिबांना मित्र परिवारांना इफ्तार पार्टीच्या माध्यमातून स्नेहभोजन उपलब्ध करून देतात। तसेच गरजूवंतांना धान्य सुद्धा वितरण करण्यात येते। रमजानच्या पवित्र महिन्यात 30 दिवसाचे रोजे ठेवून मुस्लिम बांधव अल्लाहची इबादत करून कुराणाचे पठण करतात। तसेच शेवटच्या 10 दिवसाकरिता एतेकाफ म्हणजेच तपस्या करतात। संपूर्ण महिन्यात वयोवृद्ध तरुण लहान सर्व तप प्राप्त करण्यासाठी रोजे ठेवतात। रमजानच्या पवित्र महिन्यात संपूर्ण जगात सुख शांती भाईचारा नांदावे यासाठी विशेष प्रार्थना मौलाना जाहिद आलम यांनी केली। मूर्तिजापूर प्रतिनिधी अनवर खान। पवित्र रमजानचा हा शेवटचा शुक्रवार आहे। मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रमजान महिन्यात मोहम्मद पैगंबर यांच्या आदेशाप्रमाणे दानधर्म करतात। दानशूर व्यक्ती पुढे येऊन गरिबाची मदत करतात। त्याचप्रमाणे लोकांना इफ्तार पार्टीच्या माध्यमातून एकत्र करून मोहम्मद पैगंबर यांचा संदेश देतात। आज रमजानचा हा शेवटचा आठवडा म्हणजे हा शुक्रवारी आहे। आज मोठ्या प्रमाणात या स्टेशन परिसरमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शेवटची शुक्रवारची रमजानची नमाज अदा केली। मौलाना जाहिद आलम यांनी मूर्तिजापूर शहरात नव्हे तर संपूर्ण जगात शांती नांदावी भाईचारा वाढावा यासाठी विशेष प्रार्थना केली। आज आपण या रमजानला निरोप देण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव सज्ज आहेत। नागरिकांना पादचारी पूल सबवेचा पर्याय उपलब्ध असताना अनेक प्रवासी नागरिक त्याचा वापर न करता बेकायदा रूळ ओलांडतात। नागरिकांचा हा शॉर्टकट अनेक वेळा अपघातांना कारणीभूत ठरतो। असे चित्र सर्रास अकोला रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत असून हा शॉर्टकट धोकादायक ठरण्याची शक्यता असताना रेल्वे प्रशासनाकडून मात्र कारवाई थंड बसत्यात आहे। अकोला रेल्वे स्थानकावर अनेक ठिकाणी अजूनही धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडला जातो। मात्र प्रशासनाकडून अशा नागरिकांवरील कारवाईत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे। दुसरीकडे रेल्वे अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे। रेल्वे सुरक्षा दलाची गस्त कमी पडत असल्याने कारवाई देखील कमी झाली का असा प्रश्न निर्माण झाला आहे। रेल्वे मार्ग फक्त रेल्वे गाड्यांना येण्या जाण्यासाठी आहेत। नागरिकांनी या मार्गावरून मध्येच कोठूनही प्रवास करू नये। नागरिकांना पादचारी पूल सबवेचा पर्याय उपलब्ध असून त्याचा वापर करावा असे आवाहन वारंवार रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते, पण नागरिक त्याचा वापर न करता बेकायदा रूळ ओलांडतात। नागरिकांचा हा शॉर्टकट अनेक वेळा अपघातांना कारणीभूत ठरत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। नाना पटोले यांच्या अकोल्यातील वादग्रस्त विधानावरून भाजपा आक्रमक, जनतेची व महाराष्ट्राची माफी मागण्याचे आवाहन। देशी कट्टा व 5 कारतूससह आरोपीला केली अटक, खदान पोलिसांची कारवाई।
अकोला लोकसभा निवडणुकीत छाननी प्रक्रियेत 17 उमेदवारांचे अर्ज स्वीकृत. 8 एप्रिलकडे सर्वांचे लक्ष. गॅस सिलेंडर लीकमुळे घराला लागली आग. सिलेंडरचा स्फोट झाल्याने 3 घरांचे नुकसान. मित्राचा विश्वासघात करीत संमती न घेताच गाडी विक्रीचा प्रकार. आरोपी मित्राला अटक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.